नेम इज समद. स्टडी विथ स्नेहा अँड समद. आज आपण शिकणार आहे मराठीत रंग आणि त्याचे उदाहरण पण. तर चला आपण सुरुवात करूया. तर इथं दिसत आहे आपल्याला कलर. तो कोणता आहे? लाल. आणि त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सफरचंद. रेड कलर. आणि त्याचे एक्झाम्पल देऊ. रेड कलरचं परी काय असतं? सफरचंद. गो. आता नेक्स्ट कलर आहे आपला पिवळा. पिवळ्याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण येल्लो. तर येल्लो कलरचं परी काय असतं? मला एक्झाम्पल सांग. पिवळ्याचं केलं. गुड. केली. आता इथं देखो पोपटी कलर आहे ना, तर त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? लाईट ग्रीन. तर परी त्याचं एक उदाहरण सांग. पेरू. गुड. आता आपला चौथा कलर आहे हिरवा. डार्क ग्रीन आपण ह्याला इंग्लिश मध्ये म्हणतो. तर परी या कलरचं एक एक्झाम्पल सांग. मिरची. तर परी आपला आता फिफ्थ कलर आहे जांभळा. तर त्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो व्हायलेट. तर त्याचं एक उदाहरण दे परी. साई. गुड. जांभळ्या कलरची शाई पण असते, पण त्याच्याहून मस्त असतं ते काय असतं? वांग. आपला पुढचा रंग आहे नारंगी. तर त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? ऑरेंज. तर परी ऑरेंजचं एक एक्झाम्पल दे. ऑरेंज. पण त्याला मराठीत काय म्हणतात? संत्री. तर आपला दुसरा रंग आहे निळा. तर त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? ब्ल्यू. तर त्याचं परी उदाहरण सांग. साई. गोड. तर आपला पुढचा रंग आहे काळा. तर काळ्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो ब्लॅक. तर परी मला सांग काळ्याचं एक उदाहरण ज्या कलरचं असतं ते. केश. त्याच्या पुढचा रंग आहे आपला पांढरा. तर पांढऱ्याला इंग्लिश मध्ये म्हणतात व्हाईट. तर व्हाईट रंगाचं काय असतं? खोरबर. गोड. आता त्या पुढचा आपला कलर आहे तपकिरी. तर तपकिरीला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण ब्राऊन. तर परी मला असं एक उदाहरण सांग. चॉकलेट. हो गुड. तर आपला पुढचा रंग आहे करडा. तर त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो ग्रे. तर परी त्याचं मला एक्झाम्पल सांग. पेन्सिल रीड. पेन्सिलची लीड. गुड. आणि आपला शेवटचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी. तर त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो पिंक. तर परी त्याचं मला एक त्याचा एक्झाम्पल सांग. गुलाबाचे फूल. गुड. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आमचे असे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच